हॅलो गाईज, तर परत एकदा नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण घरून निघालो, तर आता 4:30 वाजून गेले, तर समजा 4:34 झाले. तर आपण निघालो आता घरून. आपल्याला दिव्याघरची ट्रिप आहे आणि दिव्याघरची ट्रिप आहे म्हणजे अजून खूप किलोमीटर गाडी फिरायची आहे, 2 दिवस. तर मग आता त्याच्यात काय काय आहे त्याने, म्हणजे कुठं कुठं जायचं काय नाही ते सगळं हे केलं असेल. कुठं कुठं जायचं काय नाही त्याचं असेल नियोजन. पण ते म्हणले की बा दिवाघरला फर्स्ट लोकेशन दिव्याघरचं आहे. आपल्याला काय तर चांगलं किलोमीटर दिलं. मी शेवटला सांगाल किती किलोमीटर झालं, किती ट्रिप झाली आपली, पैसे किती झाले काय नाही. तर शेवटपर्यंत नक्की ब्लॉग बघा, चांगला वाटेल तुम्हाला, इंटरेस्टिंग येईल थोडं. म्हणजे तामिनी घाट हे ते सगळं एक्सप्लोअर कराल मी. तर चला गाईज, आपण भेटू आता. CNG टाकू आणि कस्टमरच्या लोकेशनवर जाऊ. हे बघा, ही सोसायटी आहे, इथून आपल्याला पिकअप आहे. तर चला गाईज, आपण पिकअप करू. आणि आता इथं साईडला घेतो गाडी, इथं बाजूला इथं घेऊन थांबवतो. ही आहे बघा सोसायटी. तर गाईज, आपण आलो तामिनी घाटामध्ये आता. हे बघा इथं म्हणजे पूर्ण ढग खाली गेली, तर हे डोंगर पूर्ण. आता माणगावला इथं गाडी लावली आपली माणगावला, या हॉटेलवर, हॉटेल साई राम. इथं म्हणजे यायला नाश्ता करायचा होता कस्टमरला. माणगावचा फाटा आहे बघा इथे. तर आपण थांबलो इथं. आता निघायचं आपल्याला, थोडा वेळ थांबून. तर इथं लावली आपली गाडी, इथं अशी एकदम लावलो. म्हणजे सगळ्यात जास्त मुंबई पुणेच आपल्या ट्रिपा व्हायला. त्यामुळे काय इकडं कोकणात म्हणजे यावर्षी तर एकदा 1-2 वेळेस आलो होतो. तर त्यावेळेस व्हिडिओ बनवला नाही, जास्त नाही. नाहीतर मागच्या वर्षी जेव्हा मालकाच्या गाडीवर होतो मी, तेव्हा म्हणजे प्रत्येक दिवशी म्हणजे ट्रिप होत राहायची आपल्याला तिकडली, की कोकणातली, पुन्हा गोव्याची. ती गाडी पण मोठी होती, एर्टिगा, त्यामुळं. तर गाईज, पण आता भेटू पुढी, तर दाखवतो मी तुम्हाला. प्लीज. तर आपण आलो आता आपण श्री श्रीवर्धन गणपती बाप्पाच्या मंदिरात, आणि जाऊ दर्शन करू आता एकदा. तर इथं काय गर्दी नाही बघा, मंदिर आहे एकदम लाल लाल मातीमधलं, गोट्यामधलं बनवलेलं, एकदम भारी आहे. हे बघा, दर्शन झालेलं आहे आता. हे बघा मंदिर एकदम म्हणजे कोकणातलं मंदिर असंच असतं ते गाईज. बघू शकता तुम्ही आता. इकडे बघा, हे एकदम हे होत नाही एवढं मोठा व्हिडिओ. मागं पण उभं राहायला जागा नाही. एक मिनिट, मागं जाऊन बघतो एकदा. हां, आता दिसेल इथून. बघा हे मंदिर एकदम ते लाल गोट्यामधले, हे कोकणामधले असेच मंदिर राहतात बघा, एकदम कोकणातला व्ह्यू. तर एकदम भारी वाटायला आपल्याला इथे येऊन. दर्शन झालेलं आहे. तर आता मंदिरात काय मोबाईल फोटो म्हणजे व्हिडिओ काढायला अलाउड नव्हता, तर आपण इथलं काढला. तर आपण आता जाऊ गाडीकडं. कस्टमर थांबलेत गाडीमध्ये, ते म्हणले या म्हणले पटकन दर्शन करू, कारण की त्याचं लगेच होतं गाडीमध्ये, त्यामुळे मला थांबावं लागलं. तर बघू आपण पाठीमागून कसं राहते व्ह्यू. एकदम भारी आहे व्ह्यू. दर्शन चांगलं झालं आपलं. तर आलो आपण आता गाडीपाशी. इथं आपली गाडी तर इथे लावली होती. तर चला आपण आता बघू, आता बीचवर जायचं आहे. तर गाईज, आपण फायनली बीचवर आलेलो आहोत.
इथं इकडं बघा आपली कार पण आणली बीचवर. इकडं बघा थोडी जास्त येईल अलीकड, पण इथं ओरलं आहे. हे जे आहे की नाही हे 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 ओरलं आहे बघा. हे याच्यामध्ये स्लिप मारायला म्हणलो त्यामुळे आणली नाही. तर इकडं बघा आपण बीचवर आलो. भारी आहे बीच इथं. पण बघा आपण जाऊ आता तिकडे. हे ते लाईव्ह जॅकेट, लाईव्ह ते काय तेवढं मला नाव येत नाही त्याचं. लाईव्ह जॅकेट काहीतरी म्हणतात त्याला असंच. म्हणजे पाण्यामध्ये जर एखादं बुडायलं तर त्याला वाचवा हे म्हणजे आधार राहते. आणि हे बघा हे हे म्हणजे नाव फिरायसाठी याचं काय असेल रेंट, याचं रेंट असेल काहीतरी. आपण विचारू त्याला जाऊ. हे शिंपल्या पहा, शिंपल्या. हे बघा शिंपल्या. हे तर आपल्याला आपण असं खूप वेळेस आलो होतो, पण गाडी फर्स्ट टाइम आणली बीचवर मी. आता काय कोणी येते की काय गाडी कसं काय आणली काय विचारायला. आतापर्यंत काय कोणी म्हणलं नाही आपल्याला गाडी का म्हणजे नेऊ नको असं काय तसं काय. तर हे बघा काही जे आहे ते मोठ्याला इथं पाण्यामध्ये तरंगायचे ते नावा. तर बघा लाटा. हे बघा एकदम भारी. ते तिकडे लोक पाहत काय आता एवढा झूम होत नाही आपला फोन. एवढ्या पाण्यात जाऊन ते लोक बघायले. तर म्हणजे कशाला जायचं, पण गेले तरी जरा साऊस खूप पाणी आहे तिथं मध्ये गेलेत ते. तर बघू गाईज आपण अजून मध्ये पाण्यामध्ये जाऊ जरा. आपली तर काय जरा हे वाटायला पाण्यात जायचं, पण पाणी एकदम शुद्ध आहे इथलं. म्हणजे एकदम बघा नाही किती एकदम आहे. तर गाईज आपण बाहेर काढायलो गाडी आता. तर तिथं पोलीस आले तर ते म्हणले गाडी मध्ये लावायची नाही म्हणले, इथं अलाउड नाही म्हणले. मध्ये काय म्हणले नाही तसे. मराठी बोललं की ते म्हणजे त्याला वाटतं काय नाही. पण आता आपल्याला कळालं की बीचवर गाडी नेता येत नाही. आपण नेली ते बरं झालं समजा, आपल्याला तेवढं कळालं. तर चला आपण इकडे लावू आपण गाडी. आता आपलं ते हॉटेल आहे इथंच जवळच. तर बीचवर याच्या पुढे न्याय येत नाही. काय म्हणले नाही आपल्याला तेवढं, पण अलाउड नाही म्हणले तसं. तर आपल्याला माहीत नाही म्हणलो द्यायला, म्हणून आलो म्हणलो. तर चला गाईज आपण इथं लावू गाडी साईडला आणि मग हे करू. तर गाईज आपण गाडी लावली तिकडे बघा. आणि आपण आता येऊन मॅगी खाऊ. इथं मॅगी बनवायला लावली होती काकाला. हे काका आता इथं. तर आपण आता मॅगी खाऊ थोडी. चला तर बघू मॅगी कसं काय झाली काकाने केलेली. तर हॅलो गाईज आपण आलो होता बीजू. इथे नारायणाचं मंदिर आहे. नारायणाचं मंदिर, नारायण देवाचं मंदिर आहे. तर हे बघा हे आपण बघायला आलो. हे मंदिर आहे. तर हे बघू आपण. हे थोडं म्हणजे थोडं मी सर्च केलं इथं काय काय आहे ते. हे नाही माहीत नव्हतं मला. बघू हे पण काय आहे तरी आहे मंदिरच काहीतरी काही वाटेल. तर आपण मंदिर बघू. हे मंदिर बघा नारायण देवाचं मंदिर आहे. आणि हे जे मंदिर आहे की नाही गाईज ते आपल्या म्हणजे जिकडं कोकणामध्ये दगड भेटते बघा ते त्यानं बनवलेलं आहे. तांबडा दगड राहते हलका थोडा त्यानं. जवळ जाऊन दाखवते. हॅलो मित्रांनो, तर आपला दिवस कोकणातला आजचा दुसरा. तर आपण आलो आज हरिहरेश्वरला. तर इथं मंदिर आहे बघा मागच्या बाजूला. आणि हे पार्किंग आहे एस टी बस स्टँड महामंडळची. तर आपली गाडी इथं म्हणजे या एस टी बस स्टँडच्याच म्हणजे राईट साईडला पे पार्किंग आहे. तर 4 तासाचे
100 रुपये घेतले ते. आणि आता गेले कस्टमर दर्शन करायसाठी. तर आपला आज दुसरा दिवस ट्रिपचा. ब्लॉग मोठा होईल थोडा, पण इंटरेस्टिंग होईल. तर बीच तुम्हाला दाखवतो दुरूनच. आता मी तिकडे जाणार नाही, मध्ये जायला तिकडून जायला वाट आहे. इथून रस्ता असेल म्हणा, इथून असं हे बघा. बीच काय हे नाही चांगलं, थोडं असं आहे म्हणा. तर गाईज, तर मित्रांनो, आपण हरिहरेश्वर बीच इथं मंदिर कोकणामध्ये आहे बघा. हे हरिहरेश्वर ते किल्ला वेगळा आहे, किल्ला तिकडं आहे, म्हणजे जुन्नर तिकडं किल्ला आहे. ते हरिहरेश्वर हे बीच होय, म्हणजे मंदिर आहे महादेवाचं. इथे मंदिर आहे. आणि हे बघा बीच इथला एकदम भारी आहे. इथे पण पाणी कमी झालं नाही तर मागच्या बारीनं आलो होतो मी, तेव्हा पाणी इथपर्यंत होतं. हे जे आहे की नाही, हे जे वाळू पडलेली आहे तिथपर्यंत होतं. तर हे पण बीच बरं आहे. हे थोडं मधल्या साईडला बीच आहे. आणि म्हणजे जे असं फ्रंट एरिया आहे ते खूप पुढे आहे. हे मध्ये याला आलेला आहे समुद्र थोडा जमिनीच्या. तर बघू गाईज, आपण आता कुठं जातो ते कस्टमरच्या याच्यानुसार. आता ते कसं आपल्याला फक्त जायचं त्या जागी सांगायला तर ते की त्यालाच माहीत असेल, पण इथे जायचं म्हणून सांगायला आधी सांगून ठेवून झाली ते चालते आपल्याला काय. आणि किलोमीटरचा हिशोब आहे ते शेवटपर्यंत बघा ब्लॉग, आपला कळलं काय किती कसं काय आहे काय नाही. तर भेटू. आता आपली गाडी तिथे लावली, तर आता जाऊ. आपण नाश्ता केला नाही, सरळ तिकडे आलो. म्हणजे दिव्याघरून सरळ निघालो, सकाळी चहा घेतला आणि निघालो. तर आपण आता नाश्ता करू आधी काहीतरी, आणि मग करू कंटिन्यू ब्लॉग. तर चला मित्रांनो, भेटू. तर मित्रांनो, आपला नाश्ता झाला आता. हे बघा काळ्या पिवळ्या लावल्या इथं आपल्या गाडीच्या जवळ. हे काळ्या पिवळ्या चाललं तर गाडी इकडे जास्त. आमच्या इकडे पहिल्या चालायचे आहे नांदेड उमरखेड. खूप म्हणजे हे गाड्या नाही, गाड्या खूप भंगार राहायच्या ते जरा बरे. आता पण परमिट आत्तापर्यंत यायचं सुरू आहे इकडे. काय आहे सांगा कमेंट करून, कसं काय आत्तापर्यंत सुरू होता अजून. आहे बघा आपली. तर गाईज, मेन गोष्ट सांगायची म्हणजे इकडे कसं आहे कोकणामध्ये तुम्हाला व्हेज काही भेटत नाही खायला. व्हेज म्हणजे तुम्हाला बिलकुल इथं भेटतच नाही. नॉनव्हेजमध्ये काही भेटेल, समजा सुरमई, पॉपलेट, खूप माशाचा प्रकार तर खूप आहे. पण व्हेजमध्ये तुम्हाला फक्त राईस प्लेट भेटेल, ते म्हणजे तांदळाच्या चपात्या किंवा हे असं पिठलं भाकरी, हे ते काही भेटत नाही. शेवभाजी किंवा दुसरं बैगन मसाला असं काय राहते की नाही व्हेजमध्ये, ते बिलकुल काहीच भेटत नाही. तर त्यामुळं इकडे खायचं थोडं वाद्य येतं. म्हणजे कोकणामध्ये जास्त माशाचं काही खातो मी, मच्छी फ्राय काही, समजा बांगडा, सुरमई, खूप व्हेरायटी आहे. म्हणजे मच्छीमध्ये एवढे हाता ना खूप. आता पण व्हेजमध्ये बिलकुल व्हेजसाठी कोकण नाही, व्हेजसाठी बिलकुल कोकण नाही मला. म्हणजे मी नॉनव्हेज खातो, पण परवडत नाही नॉनव्हेज इकडे खायला. तर आता मी व्हेज थाळी घेतली होती रात्री, तर 200 रुपयाची थाळी. त्याच्यामध्ये बिलकुल मला स्वादच नाही त्या याच्यात जेवणात काहीच. तर जसं का आता जेव्हा म्हणलं जाऊ द्या. तर गाईज, करू आपण कंटिन्यू ब्लॉग. आता येते ना कस्टमर, आले की देऊ आपण. तर भेटू मग पुढे. तर गाईज, आपण आलो आता श्रीसेलम बीचवर आलो. हे श्रीसेलम बीच आपण ते पहिलं
पहिले जे श्रीशैलम गणपती आहे ते याला आहे म्हणजे दिव्यागरमध्येच आहे ते. आणि हे श्रीशैलम बीच आहे. या बीचवर मी आलो नव्हतो एकदा पण. तर आज आलो आहे बघा. भारी आहे इथं असं आहे. पण हे इथं मी फर्स्ट टाइम बघायलो असं आहे. आणि त्या साईडला खेकडा पण आहे मोठा आहे बघा. त्याचा म्हणजे याच्यापासून बनवलेला आहे ते आपल्या लोखंडापासून एक स्पेअर म्हणजे खराब झालेले लोखंड असं त्याच्यामुळेपासून बनवलेलं आहे बघा. इकडं एकदम भारी आहे. इकडून दिसत नसेल तेवढा. एक मिनिट. हे बघ पूर्ण गिअर पासून बनला. गिअर पुन्हा हे मेटलचे हे बघा पूर्ण लोखंडच असेल ना. बेरिंग लावल्या. हे बनवला असा खेकडा. भारी आहे. पण हे मी फर्स्ट टाइम आलो इथे. याच्या आधी नाही आलो. तर हे बघा बीच एकदम भारी आहे. तिथं पोट पण आवडायला थोडा. तिथं म्हणजे नावा दिसायल्या. तर हॅलो फ्रेंड्स. तर आलो आपण माणगावला. आता CNG पंपावर आलो होतो CNG भरायसाठी. इकडे बघा माणगावच्या जवळ गेलो होतो. ती माणगावमध्ये आपले म्हणजे कस्टमर तिथं थांबले तर नाश्ता करायला. पण मी CNG भरायला आलो. इथून 4 किलोमीटर आहे माणगाव CNG पंप पुढी. आणि त्या हायवेचा आहे तिकडं पेनकड हायवे जाते ना. त्या हायवेचा पंप आहे. पण तिथं गर्दी जास्त राहते. मग त्यामुळं मी इकडं आलो होतो. तर आता आपण चाललो पुण्याच्या दिशेने. तर भेटू मित्रांनो. आता डायरेक्ट म्हणजे कस्टमरला सोडतो याच्या लोकेशनला. आणि कसं काय होते काय नाही एंड करू ब्लॉग. आपलं किलोमीटर किती होते काय नाही. आता सध्या तर किलोमीटर 300 झालं. काहीच झालं नाही किलोमीटर. आता जायचं समजा 140 राहिलं वाटते. आता इथून 140 नसेल 125 जवळपास. हे बघा साईट. आता ट्रक घ्यावं लागते आपला. गेलो आपण ट्रकच्या पुढे आता. तर भेटू आता मित्रांनो पुण्यामध्ये जाऊन. पुण्यामध्ये ट्रिप एंड करू आपण. तेव्हा सांगाल मी हिशोब किती होईल काय नाही. तर आता आपलं किती झालं किलोमीटर काय नाही मी सांगेल तुम्हाला ट्रिप एंड करताना. बघा शेवटपर्यंत. हॅलो मित्रांनो. आपण आलो आता इथं लोकेशनला कस्टमरच्या. सोडलं. तर आपल्या गाडीचं रनिंग झालं बघा 422 किलो नाही 412 किलोमीटर. हो 412 किलोमीटर गाडीचं रनिंग झालं आपल्या सगळं. तर आपली म्हणजे आता सोडला इथं ड्रॉप मी द्यायला. तर मला माहित होतं रनिंग होत नाही आहे देव्याघरची तेवढी. तर त्यामुळं मी आधीच त्याला बोललो होतो की 300 किलोमीटर गाडी म्हणजे आहेच. रूलच आहे ती सगळा कोणीकडे पण. तर मी आधी त्याला बोललो होतो की 300 किलोमीटर पर डे आपल्याला चे पैसे पाहिजेत. तर सर हो म्हणले होते. काय अडचण नाही म्हणले होते. तर सगळं त्याचं म्हणजे 2 दिवसाचं 7,800 झालं. आम्ही आता कॅल्क्युलेशन केलं 7,800चे आपलं काम झाले. सगळं चांगलं झालं काम. तर 13 रुपये किलोमीटर घेतलं आपलं रन. हे 600 किलोमीटरचे दिले पैसे द्यायला आत्ता. बरं झालं 2 दिवस निघाले आपले. इकडं केलं असतं काम समजा 5,000 झालं असतं. पण गाडी रनिंग होती तेवढी जास्त. तर त्यासाठी बरं झालं. तर गाईज आता ब्लॉग खूप मोठा होता आहे. इथं सोडला बघा ड्रॉप. आता आपण जाऊ आपण आता घरी. खूप टाईम झाला 8 वाजले. तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटू पुढील ब्लॉगमध्ये. बाय बाय.